नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे विद्यास किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये 1 भाकरी होते. तर हे पीठ आपण चांगलं चाळून घ्यायचं आहे. आणि आपण पाणी टाकून थोडं थोडं मळायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. एकदम टाकलं की पीठ पातळ होतं. हाताच्या ह्या भागाने आपण ते प्रेस करायचं आहे. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि पातळ पण मळायचं नाही आहे. घट्ट मळलं की त्यावर चिया पडतात आणि पातळ मळलं की थापता येत नाही. तर मग गोळा घ्यायचा आणि असं करायचं. मग खाली पीठ घ्यायचं. वरून पण थोडं पीठ टाकायचं आणि असं थापायचं. ताटाखाली काहीतरी कापड ठेवायचं म्हणजे ताट फिरत नाही. असं थापून घ्यायचं. तर भाकरी रेडी झालेली आहे. आता आपण भाकरी भाजूया. तर त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाल्यावरती आपण भाकरी टाकूया तव्यामध्ये. आणि त्याला पाणी लावूया. पाणी जास्त लावायचं नाहीये. पाणी जास्त झालं तर ते आपण हाताने असं काढून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनिट चांगली भाजून द्यायची आहे. भाकरीच्या वरचं पाणी सुकलं की आपण भाकरी पलटायची आहे. आणि भाकरीची दुसरी बाजू आपण चांगली भाजायची आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहूया की भाकरी आपली भाजली की नाही. मधली भाकरी लवकर भाजते. आपण ती अशी कडेची भाकरी थोडी थोडी भाजायची आहे. एक बाजू भाजल्यानंतर आपण अशी टाकायची आहे. त्या प्रेस करायचा नाहीये.
भाकरी अशी मस्त फुगते. दोन्ही बाजू चांगल्या भाजलेल्या आहेत. भाकरी रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.